रामकृष्ण मंडळी हरिभक्तपरायण समाधान महाराज पाटील, तुम्ही वरील या ठिकाणी डिस्प्ले बघत आहात की मी कशाबद्दल बोलणार आहे. केरळमधील एक तरुणी महाराज IT कंपनीमध्ये IT मॅनेजर या पोस्टला ती काम करते. लाखो रुपयाचं तिला पगार होतं, पॅकेज होतं. पण तिनं ती नोकरी सोडून रिक्षा चालवण्याचं ठरवलं आणि एक वडापावचे दुकान तिनं लावले. आणि तिला जेव्हा हे विचारलं गेलं, तू एवढ्या मोठ्या पॅकेजला होती नोकरी करत आणि तरी तू रिक्षा चालवण्याचं ठरवलं, तेव्हा त्या तरुणीनं सुंदर असं उत्तर दिलं, तिथं लाख रुपये पगार होती, मला हे मान्य आहे, पण त्या लाख रुपयाचं करू तरी काय मी, जर मला मानसिक समाधान नसेल, मानसिक सुख नसेल. आणि ही वस्तुस्थिती आज कोणालाच कळत नाही महाराज. फक्त दिसतो तो येणारा पैसा, दिसतं ते बाह्य सुख, कोट्या रुपयाचा बंगला, लाखो रुपयाची गाडी, लाखो रुपयाचं पॅकेज. अरे पण तो खरं सुखी आहे का? आपण जर बघितलं महाराज IT कंपन्यांमध्ये, जर आपण, मी कोणाची निंदा नाही करत, पण वस्तुस्थिती आहे, यांना मानसिक सुख अजिबात नसतो बरं दादा. कुठेही जा कामाचा लोड, कुठेही जा कामाचा लोड. आणि आज प्रत्येक पोरगीचे माइंडसेट तयार झाले, मला IT वाल्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा, IT वाल्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. का? या शेंबडीला चांगलं माहिती, तिथं पॅकेज जास्त असतं. पण महाराज, जीवनामध्ये पैसा सर्व काही नाही आहे. तुम्ही जर महिन्याला 5 लाख रुपये कमवत असाल, पण तुम्ही जर मानसिक समाधान तुमच्याकडं नसेल, तुमचं आरोग्य ठिकाणावर नसेल, तुमच्या चित्तामध्ये सुख नसेल, तुम्ही येड्याच्याच गणतीत बसतात महाराज. ते सुख नाही आहे. तर तुम्हाला एका वेळेची रोटी खाता येत नसेल, एका वेळेची शांततामय तुम्हाला भोजन करता येत नसेल, तुम्हाला समाजाला, परिवाराला, थोर महापुरुषांना, भगवंताला, धर्माला, ग्रंथाला तुमच्याकडं वेळ शिल्लक नसेल, आग लागतो तुमच्या पॅकेजला. आणि आज लोकांना 2 गोष्टींची परिभाषा कळाली नाही, एक भक्तीची आणि एक सुखाची. मुळात म्हणजे बाह्य देखाव्याला सुख मानतात, आणि भक्तीबद्दल तर मी आज बोलत नाही, तो माझा विषय नाही म्हणून आज. म्हणून मुलींनी थोडा माइंडसेट बदलला पाहिजे. त्याला जर 15-16 लाख जरी पॅकेज असेल, पण ते हरामखोराला जर व्यसनं असतील, सिगारेट ओढत असेल, गांजा ओढत असेल, दारू पित असेल, बाहेर लफडं असतील, तो मुलगा तुम्हाला योग्य वाटेल का? आणि वाटतोय आजच्या कंडिशनमध्ये, आज सर्वात जास्त जर कधी लग्न कोणाची झाली नसेल, तर चांगल्या मुलांची महाराज मी सर्वे केलेला आहे. जिथं कीर्तनाला जातो तिथं मी बघतो चांगल्या मुलांचेच लग्न होत नाही. का? मुली इतक्या फंटी झाल्या, या नालायक. 2 येता काय शिकल्या यांनी, लई ॲटिट्यूड यांना आला, कवडीची अक्कल नाही या शेंबडींना. माझं बोललं थोडंसं चेपेल बऱ्याच जणांना की अशी भाषा वापरतो म्हणून. वस्तुस्थिती सांगतो, आणि खरं सांगितलं ना, सख्खी मायलाही राग येतं. आत्ताच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये 90% मुलींना संत, ग्रंथ, भगवंत अजिबात चालत नाही. सायन्स ॲटिट्यूड दाखवतात ते. अरे शेंबडी हो, जरासं एकदा ग्रंथ वाचा, एकदा संतांच्या शरणामध्ये जा, एकदा धर्म वाचा, एकदा संस्कृतीचा अभ्यास करा, मग कळील सुखाची परिभाषा काय आहे, जीवनाचं परम सत्य काय आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, आईवडिलांना, मुलींच्या आईवडिलांना आणि मुलींना, सुखाची परिभाषा पहिले शोधा. ही खरं सुख नेमकं कुठं आहे? जे दिसतं ते वस्तुतः तसं असेलच याची गॅरंटी नाही दादा. तुम्ही सर्वजण जाणते आहात. तुम्हाला एक उदाहरण देतो. फिल्ममध्ये ज्यावेळेस लोक काम करतात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एखादा पिक्चर त्यांना काढायचा असतो, अनेक जण अनेक रोल करतात. मग एखाद्यानं जर कधी गरिबीचा रोल केला असेल, तर तो फक्त पिक्चरमध्ये गरिबी आहे त्याला. एखाद्यानं भिकाऱ्याचा रोल केला असेल, तर तो पिक्चरमध्ये भिकारी आहे. वस्तुतः तो भिकारी असेलच याची गॅरंटी नाही, वस्तुतः तो गरीब असेलच याची गॅरंटी नाही. तसे जीवनचक्र आहे. एखादा व्यक्ती जर तुम्हाला साधारण राहताना दिसत असेल, तर याचा अर्थ असा नाही की तो तुमच्या दृष्टीनं थोडा हा समजून घ्या. आणि एखादा तुम्हाला असं लय हायपाय वाटत असेल, तर तो हायपाय आहेच याची गॅरंटी. म्हणून दिखाव्याला बोलू नका दादा, दिखाव्याला बोलू नका. वस्तुस्थिती समजून
मुलीने लग्न करा, बफाऱ्यावर जाऊ नका, ना तर आयुष्यभर रडण्याची पाळी येते. आणि प्रेमात तर कधीच कुणाचं पडू नका. हे कलियुग आहे रे दादा. इथं शरीराची भूक आहे प्रत्येकाला, कशाला प्रेम करतात भांगरी हो. अभ्यास करा, मायबापांचं नाव रोशन करा, समाजामध्ये नावलौकिक व्हा, धर्माचं कार्य हातावर करून घ्या, धर्माचं कार्य हातानं करा, संतांचं कार्य हाती धरा आणि जन्म देणाऱ्या मायबापांचं पांग फेडा. एक दिवशी या काळाच्या जवळही शरीर जाणार आहे. किती जर सौंदर्यावर भारी भरणार, 10 वर्षानं जर शेंबडी तुझ्याकडे बघणारही नाही तो. मग तुला किती पावडर, किती लिपस्टिक, कुठं काय लावायचं आहे लावून घे. शरीर सौंदर्य तुमच्या आमच्या हातात नाही. रावणाकडे कधी संपत्ती होती वर्णन करत नाही पूर्ण अभंगाची आचरणाचा. म्हणून माणसानं ग्रंथ वाचली पाहिजेत, संतांना शरणागती गेली पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे आणि खरी सुखाची परिभाषा समजून घ्या. आणि काय असते खरी सुखाची परिभाषा हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्वांना रामकृष्ण.